अकोल्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना शहरातील अनेक ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे। यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अकोला शहरात गेल्या काही आठवड्यांपासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। अशा परिस्थितीत शहरातील अनेक भागात पाणी पुरवठ्यावर मर्यादा आणण्यात आल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। महानगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन करण्यासाठी काही भागात पाणी कपात करण्यात येत असल्याची चर्चा असतानाच शहरातील फुटलेल्या पाईपलाईनमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील अकोला मंगळूरपील महामार्ग तसेच खदान परिसरातील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत। एका बाजूला नागरिकांच्या घरातील नळ कोरडे पडत असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून वाहणारे पाणी प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी दाखल करूनही दुरुस्तीला विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक थेंब पाणी महत्त्वाचे मानले जात असताना अशा प्रकारे होणारी पाण्याची नासाडी चिंतेचा विषय ठरत आहे। संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाण्याची होणारी गळती थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।